सर्व आलेल्या शंकर महाराज भक्तांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी हे जे बॅरिकेड आहे ह्याच्या आतमध्ये सगळ्यांनी थांबून घ्यायचंय, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना त्याचा गर्दीचा त्रास होऊ नये. चला अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु चिलो महाराज की. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. नमस्कार, मी ॲडव्होकेट चैतन्य दीक्षित आपले सर्वांचे श्री सद्गुरु शंकर महाराज कृती समितीतर्फे सहर्ष स्वागत करतो. एक 5 मिनिटं तुमची घेणार आहे महाआरतीच्या आधी. काय विषय समजून घ्या सगळ्यांनी. का आपण आज इकडे आलेलो आहोत याचं मुख्य कारण असं आहे की जसं पुणे मेट्रोचं जे जाळे आहे ते पुणे शहरामध्ये पसरत आहे सगळीकडे, आणि पसरत असताना एक त्याची मार्गिका जी आहे ही अंडरग्राउंड भुयारी मार्गिका ही स्वारगेट पासून ते कात्रज पर्यंत नियोजित आहे. याचा आपल्याला पाठपुरावा केल्यानंतर असं समजलं की ही जी मार्गिका आहे अंडरग्राउंड मार्गिका ही आपल्या शंकर महाराजांच्या समाधी खालून पहिले जात होती. त्यामुळे आपण दिनांक 4 फेब्रुवारी रोजी आपण या आपले जे शंकर महाराज ट्रस्ट आहे यांना आपण निवेदन दिलं. त्यानुसार त्यांनी सुद्धा या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर पुणे मेट्रोला पत्र दिलं. त्याच्यानंतर आपण सुद्धा त्या ठिकाणी पुणे मेट्रोला पत्र दिलं आणि सांगितलं की तुम्ही जो घाट घालताय शंकर महाराजांच्या समाधी खालून मेट्रो नेण्याचा हा ताबडतोब थांबवा. त्याच्यानंतर या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन घेऊ. त्याच्यानंतर आम्ही पाणी केल्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की महाराजांच्या समाधी खाल्लाच हा भुयारी मार्ग जात आहे. पत्र आपण दिल्यानंतर आपल्याला मेट्रोचं 13 तारखेला एक पत्र आलं. ते असं पत्र होतं, अवघड पत्र त्यांनी आपल्याला दिलं आणि सांगितलं की जी मार्गिका त्यांनी केलेली आहे तर त्यांनी त्याच्यात बदल केलेला आहे. आपण त्याच्यानंतर 14 तारखेला लगेचच त्यांना पत्र दिलं आणि त्यांच्याकडनं मागून घेतलं की काय तुम्ही बदल काय केलाय तो आम्हाला कळवावा. कारण जी मार्गिका होती ही महाराजांच्या समाधी खाल्ल्याच जात होती. त्याच्यानंतर त्यांचं आपल्याला उत्तर आलं 18 फेब्रुवारी 2025 रोजी. त्यामध्ये त्या उत्तराबरोबर त्यांनी एक नकाशा पाठवला. तो नकाशा बघितला त्यावेळेस आपल्याला असं समजलं की जी मार्गिका आहे त्यांनी हलवली नाही, असं नाही हलवली, त्याची अलाइनमेंट हलवली, पण ती जी मार्गिका आहे ती अजूनही आपल्या शंकर महाराजांच्या गाभाऱ्याखालून जात आहे. म्हणजे शंकर महाराजांची जी समाधी आहे त्याच्यापासून 1 फूट 7 इंच, फक्त 1 फूट 7 इंच बाहेरून खालून जात आहे. आपलं असं मेट्रो प्रशासनाला म्हणणं आहे की तुम्हाला दुसरे उपलब्ध पर्याय असताना आपल्या शंकर महाराजांच्या समाधी खाल्लं जाण्याचा हट्टास का? या ठिकाणी तुमच्याकडे रोड आहे, त्याच्यानंतर फ्लायओव्हर आहे, या ठिकाणी बिल्डिंग्स आहेत, पण तुम्हाला आमच्या शंकर महाराजांच्या समाधी खाल्लं जायचा हट्टास का? बरेच लोक विचारतात की खाल्लं जाते 50 फूट 100 फूट खाल्लं जाते, तुमचा विरोध का? तर त्यांना माझं असं सांगणं आहे की शंकर महाराज यांनी या ठिकाणी समाधी ही 28 एप्रिल 1947 रोजी घेतलेली आहे. ही समाधी घेताना त्यांनी स्वतःहून ही जागा दाखवलेली आहे आणि त्यानंतर महाराजांनी या ठिकाणी समाधीस्थ झालेले आहेत. शंकर महाराज हे कैलासपती आहेत, त्यामुळे या ठिकाणी ते समाधीस्थ आहेत. समाधीचा अर्थ ज्यांना कळतो ते अशा लोक हे प्रश्न विचारत नाहीत. समाधीचा अर्थ असा आहे की त्याच्या खाल्लं आणि वरनं
अजिबात कुठली गोष्ट जायला नाही पाहिजे. ती ऊर्जा आहे महाराजांची, जी ऊर्जा आहे. कारण आपले शंकर महाराज मठ हे पुण्याचं नाही तर किंबहुना भारताचं शक्तीपीठ आहे. त्यामुळे ही जी मेट्रो आहे ही शंकर महाराजांच्या गाभाऱ्याच्या बाहेरच जायला पाहिजे. याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतोय. यासाठी आज आपण या ठिकाणी सगळेजण महाआरतीसाठी एकत्र जमलेलो आहे. माझं अजून सांगणं आहे की मुंबईमध्ये गिरगाव या ठिकाणी कालाराम मंदिर आहे. त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचं पण त्या ठिकाणी मठ आहे. आपण तिकडे जर बघितलं तर 30 मीटर बाजूनी मेट्रो दिलेली आहे. तिथं असाच प्रसंग आला आणि मेट्रो बाजूनी गेल्यानंतर त्या मठाला आणि काळाराम मंदिरांना त्या ठिकाणी भेगा पडलेत. त्याचे पण पुरावे आपल्याकडे आहे. तर माझं असं या ठिकाणी म्हणणं आहे, आव्हान आहे प्रशासनाला पण की तुम्ही कुठली तरी गोष्ट घडता म्हणजे पोलीस साधी सगळ्यांना माहिती आहे कुठलं तरी जुनं घडणार असेल तर 149ची नोटीस देऊन टाकतं. पण या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मेट्रोमध्ये बऱ्याच मंदिरांचं भारतामध्ये नुकसान झालेलं आहे. तर तुम्ही ते नुकसान होण्याचा वाट का बघता? तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही ही मार्गिका 100% शंकर महाराजांच्या गाभाऱ्याच्या बाहेर हलवलीच पाहिजे, 100%. आणि ती गाभाऱ्याच्या नुसती बाहेर जाणार नाही तर तिकडनं मठाची जी भिंत आहे त्याच्या बाहेर तुम्ही हलवली पाहिजे. त्यामुळे आपल्या मठाला धोका होणार नाही याची काळजी मेट्रो प्रशासनाने या ठिकाणी घेतली पाहिजे. काय होते, खाल्लं जाते मेट्रो. दिल्लीतले पुरावे आहेत आपल्याकडे. एअरपोर्ट होता दिल्लीच्या एअरपोर्टसाठी अंडरग्राऊंड मेट्रोचं प्रोव्हिजन केलं. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे पुरावे आहेत की दिल्लीमध्ये घरांना क्रॅक्स गेलेले आहेत. आपण वाट का बघायची? आपण वाट बघू शकत नाही. आजच्या महाआरती थ्रू आपण सांगतोय की मेट्रोनी ही जी मेट्रो शंकर महाराजांच्या मंदिराच्या खाल्लं, आपण पहिले पत्र दिले. पत्रात आपला विषय असतोय की शंकर महाराजांच्या समाधीच्या परिसराबाहेरून ही मेट्रो जायला पाहिजे. जोपर्यंत ही मेट्रो बाहेरून जात नाही तोपर्यंत आपला या ठिकाणी आंदोलन, लढा, परत कोर्टाची पायरी चालूच राहणार आहे. त्यामुळे माझं सगळं शंकर महाराजांच्या भक्तांना आव्हान आहे जास्तीत जास्त या लढ्यामध्ये आपण सहभागी व्हावं. आपला या ठिकाणी कुठल्याही डेव्हलपमेंटला विरोध नाही हे लक्षात ठेवा. लोक गैरसमज करतायत. आपला कृती समिती किंवा कुठल्या भक्तांचा शंकर महाराजांच्या भक्तांचा कृती समिती तर्फे मेट्रोला किंवा डेव्हलपमेंटला किंबहुना विरोध नाहीये. त्यामुळे आपला लढा तसा चालू राहील. आपण आता आरती सुरू करतोय आणि मेट्रोला पण एक आव्हान आहे की तुम्ही आमची वाट बघू नका. आज आम्ही इकडे थांबलेले. जर तुम्ही बदलली नाही मार्गिका तर उद्या आम्ही मेट्रो ऑफिसला येणार आणि तिकडे जोरदार घंटानाद आंदोलन करणार. चला बोला, सद्गुरू शंकर बाबा महाराज की, सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय. शंकर जय शंकर. चला जोरात येतो जय शंकर. दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर वटिजेंदुराची, रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुमकेश्वरा, हिरे जरित मुकुट शोभत भरा, रुंजुंती नो पुढे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मानस मरणे मात्रे कामना पूर्ती. जय देव जय देव लंबे शंकर दातारा. जय देव जय देव. पुराण पुरुषाचा धर्म आचरण सर्वर मुनिजन सर्व एकच गुरुवर्य. माता दुर्गाचा त्रय अपर्णामे नटला चालवी निज कार्य. जय देव सद्गुरू
भक्त अवतारा चालक तू अंबासी चालक तू जगला शंकर दातारा जय 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 वृंदावन. हे बघा या ठिकाणी आपण निषेधार्थ महाआरतीचं या ठिकाणी आयोजन केलेले आहे. आपण आतापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवलेले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा यांना सुद्धा आपण या ठिकाणी निवेदन पाठवलेलं आहे. तसेच आपण पुणे मेट्रोचा पाठपुरावा रेग्युलरली करत आहोत आणि येत्या 15 दिवसात त्यांच्याकडनं जर काही बदल झाला नाही तर याच्यानंतरचं आंदोलन अजून तीव्र होईल आणि बॉम्बे हायकोर्टमध्ये आपण रिट पिटिशन 100% दाखल करू. या सह्यांच्या मोहिमेमध्ये आपण निषेध नोंदवावा की ही मेट्रो मार्गिका आहे. शंकर महाराजांच्या ज्या समाधी खालून पहिले होती आता ती गाभाऱ्याच्या खालून जाते. याचा विरोध म्हणून आपण या ठिकाणी सह्यांची मोहीम आयोजित केलेली आहे. तर सर्व भक्तांना या ठिकाणी आव्हान आहे की जाताना आपली सही मोहीम करावी आणि मगच जावं. आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू व्हॉट्सअप नंबर थ्रू. तसेच अजून एक सांगणं आहे की जे आपले हा जो अवेअरनेस आहे काही लोक या ठिकाणी सांगतात की झालं 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 पण आमच्याकडे पुरावे आहेत. अजूनही ती मार्गिका शंकर महाराजांच्या गाभाऱ्यातूनच जात आहे. 1 फूट 7 इंच महाराजांच्या समाधीच्या बाजूने जात आहे. आमचं म्हणणे ही शंकर महाराजांचा जो परिसर आहे यांच्या बाहेर न जावी. त्याचं कारण असं आहे की त्यांचा जो ओढा आहे आता ज्ञानेश्वर माऊली आहेत ना त्यांच्या नासाच्या लोक आली होती आपल्याकडे आणि त्यांनी त्याची पाहणी केली की ओढा किती मोठा आहे तर तो 40 किलोमीटर पर्यंत आहे आणि तसंच आपल्या महाराजांचा आहे. ही संजीवन समाधी आपल्या महाराजांची आहे. कुठल्याही राजकारणी म्हणत असेल काय होतंय अहो ती काय बिल्डिंग थोडी आहे. मेट्रो म्हणतोय आम्ही पाण्याखाली घातले अहो ते पाणी थोडी आहे ते आपले महाराज आहेत. ही मार्गिका महाराजांच्या मठाच्या बाहेरूनच जाणार. जय शंकर. आजच्या नंतरचं जे आपलं आंदोलन असणार आहे आपलं 15 दिवसात ऐकलं गेलं नाही. तुमचे नंबर आहेतच. तुम्हाला बोलवणार. आपल्याला या ठिकाणी मेट्रोचं ऑफिस आहे याच्या बाहेर आपण शांततेत आपण आज पण शांततेत केलं. याचे आपले सगळे आपण कारण शंकर महाराजांचे भक्त आहोत त्याच्यामुळे शांततेत आपण आंदोलन करणार आहे. याच्यापेक्षा जास्त संख्येने त्या ठिकाणी आपल्याला जमायचंय. माझं एक भावनिक आव्हान आहे सगळ्यांना. आज आपण जिवंत आहे. मी जिवंत आहे. मी उद्या गेल्यानंतर आहे ना महाराजांच्या समोर असणार आहे उभा आणि तेव्हा मला महाराज विचारतील काय रे बाळा तुला दिली ती संधी मी तू घातलीस ना मेट्रो. तर सगळ्यांना एक संधी आहे. महाराजांनी आजपर्यंत महाराजांनी आपल्यासाठी केलंय. आज आपली वेळ आहे. आपण सगळ्यांनी उभं राहायचंय. जय शंकर. शंकर महाराज की जय. शंकर सद्गुरु शंकर महाराज की. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की. सद्गुरु चिरे महाराज की. जय शंकर. जय शंकर. अरे मेट्रो मार्गिका हल्लेच पाहिजे. मेट्रो मार्गिका हल्लेच पाहिजे. मेट्रो प्रशासनाचा जाहीर निषेध. मेट्रो प्रशासनाचा जाहीर निषेध. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.